गणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। राम नवनीरदसं नवनीतप्रिय नवन विनोद विहारी नवनीरदसं
हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम शरणागत दीना शरणे शरणागत दीना रामा करुणा दृष्टि निहारी राम करुणा दृष्टि निहारी हरि जय जय राम जय जय राम हरि जय राम जय जय राम हरि जय राम हरि जय राम हरे जय राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा 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 पतित पावन सीताराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय कार्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर मुझे हे धन मुझे हे धन धन विठ्ठलाचे मुझे हे धन विठ्ठलाचे नाम मुझे हे धन विठ्ठलाचे नाम मुझे हे धन विठ्ठलाचे नाम सांगरे उत्तम नलगे मोद सांगरे उत्तम नलगे मोद नलगे मोद हे विठ्ठलाचे नाम मुझे हे
विठ्ठलाचे नाम मुझे हे धन विठ्ठलाचे नाम कदाचित सरीना न नेती तस्कर हो कदा हे सरीना न नेती तस्कर अथवा राजे और नेगिना 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 विठ्ठलाचे नाम मुझे हे धन 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 विठ्ठलाचे नाम वाऱ्याने उडेला 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 वाऱ्याने उडेला न पुढे पाण्यात हो 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 वाऱ्याने उडेला न पुढे पाण्यात नजरे अद्भुत अग्नि माझी विठ्ठलाचे नाम मुझे हे धन धन विठ्ठलाचे नाम मुझे हे धन धन विठ्ठलाचे तुका म्हणे नाम हिरे मोती घेईना विठ्ठलाचे नाम मुझे हे धन धन विठ्ठलाचे नाम मुझे हे धन धन विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम हो विठ्ठलाचे नाम पंढरीनाथ महाराज की एखादी महत्वाची गोष्ट मनामध्ये ठसवायची असेल, मनामध्ये बिंबवायची असेल तर ती कशी समजावून सांगावी, यासाठी सगळ्यात सुंदर आदर्श म्हणजे संतांचे अभंग. त्याच्यासारखं सुलभ शिक्षण शिक्षण खात्याला परत कधी जमलं नाही. शिक्षण खात्याकडून शिकवल्या गेलेल्या 8वीचा अभ्यास 12वीत गेला की आठवत नाही, जरी तो 8वीत असला. हा भाषेचा विषय. 8वी मध्ये जो अभ्यास 8वीत होता तो 12वीत गेल्यानंतर काही 8वीत नाही. आणि जे संत वचन आम्हाला कळू लागल्याच्या वयामध्ये शिकवलं गेलं ते
मृत्यूच्या दारात आलो तरी विस्मृतीत जात नाही. शिक्षण पद्धती श्रेष्ठ कोणाची म्हणावी? संतांचीच म्हणावी लागेल. पण मला जन्माच्याही आधी मातेच्या उदरात असतानाही जे शिकवलं गेलं, जे संत वचन माझ्या कानी पडलं, ते माझ्या मृत्यूच्या दाढेत गेल्यावरही स्मरणात आहे. संतांच्या अभंगाचा हा विशेष आहे. ते शिक्षण आणि ते तत्वज्ञान आमच्या मनातून कधी भंगच पावत नाही, अभंग राहत. म्हणून त्या वाङ्मयाचंच नाव अभंग आहे. या ठिकाणी नामाचं महात्म्य सांगताना महाराजांनी सर्वात श्रेष्ठ धन अशी उपमा नामाला दिली आहे. साधारण सर्वात श्रेष्ठ धन या विषयावर आपण जर चर्चासत्र घेतलं तर शाळेचे विद्यार्थी काय काय उत्तर देतील ते आपल्याला पाठ आहे. साधारणतः रिलायन्स कंपनीचे मालक अंबानी साहेबांच्या इतका चांगला बंगला असणं श्रेष्ठ धन. त्यांच्या इतका नाही जमला, किमान गरवारे किर्लोस्कर, अगदीच काही न जमलं तर किमान बँकेच्या मॅनेजरचा बंगला असतो तेवढं. गाड्यांमधली प्रतवारी श्रेष्ठ धन. महाराजांनी स्वच्छ सांगितलं, आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम. पण मौज अशी आहे, आपण पैशाला सुद्धा धनच म्हणतो आणि दागिन्याला सुद्धा धनच म्हणतो. पैसा कमवण्यासाठी सुद्धा काही कष्ट आहेत आणि दागिने कमवण्यासाठी सुद्धा पैसे घालवणं हे कष्ट आहे. आता तुकोबांचा वाण्याचा व्यवसाय, सावकारीचा व्यवसाय पिढीजात असल्यामुळे दुकानात बसलेला माणूस किंवा दुकानात आलेला माणूस काय विचार करतो ते त्यांना माहिती आहे. साधारणतः एकावर एक फ्री असेल वो ज्यादा चलता है. संपूर्ण नेकलेस, अंगठी, बिंदी, बांगड्या, पैंजण या सगळ्या दागिन्यांच्या सेटवर चमकी फ्री. चमकी फ्री तो ये चलता है. एक चमकी के लिए सब गहने खरीदेंगे लेकिन चमकी तो लेंगे क्योंकि वो फ्री है. एक कॉफी पैक पर एक कप फ्री. हमारे घर में कोई कॉफी पीता नहीं, लेकिन कप मिलने के लिए 6 पैकेट ले लिए, 6 कप ले लिए. उसी कप में चाय पीते हैं. कॉफी दे दी दान में, लेकिन जो फ्री है वो छोड़ेंगे नहीं. कप फ्री है. म्हणून महाराजांनी नामासाठी पहिली पाटी लावली, फ्री आहे. हे माझ्या दुकानात फुकट मिळणारी गोष्ट आहे, घेतोस का? आणि कोणत्याही धान्यावर फुकट आहे. म्हणजे फ्रीज घेतला तरच फ्री आहे असं नाही. तू तांदूळ घेतलेस तरी नाम फ्री आहे, गहू घेतलेस तरी त्याच्यावर फ्री आहे, गुळ घेतला तरी त्याच्यावर. आणि हे सगळं जे तांदूळ, गहू, गुळ घेतोय त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे आणि ते फ्री आहे. चांगले उत्तम, नाम चांगले आहे, उत्तम आहे, पण त्यासाठी काही तुला द्यायचंय काय? नको. न लगे मोल, त्यासाठी मोल नकोच आहे मला. न लगे मोल.
इतक्या चांगल्या आणि उत्तम गोष्टीसाठी मोलच नाही असे एक श्रेष्ठ धन माझ्याकडे घेतोस करे, फुकट देतो असं धन विठ्ठलाचे नाम. समजा तांदूळ घेतले, डाळ महाग झाली म्हणून भरून ठेवली, तरी सुद्धा सामान्य माणसाला भीती आहे की नाही, कधीतरी संपणार. कितीही भरलं तरी कधीतरी संपणार. संपल्यावर तुम्ही मला फ्री पंखा दिला, एका फ्रीजवर पंखा फ्री. मला वाटलं इलेक्ट्रिकचा पंखा, मग तिथं गेल्यावर फ्रीज विकत घेतल्यावर कळलं की तो लाकडाचा पंखा होता. पण हरकत नाही, तरी घेतला नाही लाकडाचा पंखा. त्यांनी वारा घेतला, संपला तो वर्षभरात. ऐसे जैसे आपका पंखा है, फ्रिज की गारंटी 2 बरस के लिए है, इस पंखे की गारंटी 1 बरस में टूट गया. तो दुकानदार म्हणतो आपको इस्तेमाल करना ही नहीं आता, आप लेते क्यों? ये पंखे की गारंटी 12 बरस तक है, लेकिन हिसाब करो पंखे को हिलाना नहीं. पंखे की गारंटी है, शर्त इतनी है पंखे को हिलाना नहीं आपको. पंखा ऐसे रखो, खुद हिलो, 12 बरस तक कुछ नहीं होगा उसका, लेकिन 12 बरस के बाद तो कुछ होगा, खत्म तो होगा ही वो. लेकिन नाम क्या है? कदा हे सरेना. हे एकदा तो धन तुझ्यामध्ये बाणवलंस ते संपणारच नाही. तुझ्यातलं मोठी मोठी धन दुसऱ्याला देऊन टाकलंस तरी संपणार नाही. फक्त गंमत करून एखाद्या जादूच्या पेटीसारखं आहे ते. जेवढं त्यातलं काढून दुसऱ्याला देऊन टाकावं तेवढं जास्त भरून टाकतं ते. घेऊन तर बघ. कदा हे सरेना. आता जास्त धन झालं की दोघांची भीती. एक चोर आणि दुसरं प्रशासन. कारण चांगलं प्रशासन दुर्दैवाने क्वचितच लोकांना मिळतं. खूप प्रशासनाचीच तोंड द्यायची वेळ जास्त येते. भारताचा इतिहास बघितला तर 11व्या शतकापासून ते जवळजवळ 16व्या शतकापर्यंत लूट करणाऱ्या प्रशासनालाच तोंड द्यावं लागलं. नंतर महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींनी काही काळ चांगले दिवस दिले. राजस्थानामध्ये महाराणा प्रतापांनी काही चांगला काळ दिला. पंजाबामध्ये गुरु गोविंद सिंगांनी 10 गुरूंनी काही चांगला काळ दिला. बंगालमध्ये आपल्या अनेक वीरांनी, आसाममध्ये लाचित बडफुकननी काही काळ चांगला दिला. पण चांगले काळ फार थोडा वेळ राहिले, ते संपले. पुन्हा 150 वर्षे इंग्रज नावाचा लुटारू येऊन बसला. तो चेहऱ्याने दिसायला खूप गोरा होता, आत किती लुटारू होता हे फार थोड्या लोकांना कळलं. त्याने आम्हाला ते इतकं लुटलं, तो पैसे तर नेलेच, बुद्धी पण नेली. आमच्या राष्ट्रातले स्वाभिमानच नेले. एवढी मोठी लोक दुसऱ्याने कोणी नाही केली. स्वतःच्या संस्कृतीचा मत्सर करायला आमच्या मनात बीज टाकून दिलं. आइन्स्टाईन झाला, न्यूटन झाला, एडिसन झाला, हे मोठे शास्त्रज्ञ झाले, पण त्यांनी कधीही बायबलवरती टीकास्त्र सोडलं नाही. जगाचे सगळे नकाशे पृथ्वी गोल आहे असंच तत्व स्वीकारून केले आहे, पण तरी सुद्धा बायबलमध्ये लिहिलंय पृथ्वी ही एक चपटी डबी आहे. पण म्हणून बायबलमध्ये वेड्यासारखं लिहिलंय असं कोणीही शास्त्रज्ञ बोलत नाही. ते विज्ञानाने असिद्ध होऊन सुद्धा बोलत नाहीत. तो धर्मग्रंथ आहे, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. हे ख्रिश्चनांच्या एडिसनला कळतं.
हे ख्रिश्चनांच्या न्यूटनला कळतं. कित्येक वेळेला पुराणामध्ये मानवतेचा खून पडणारी अनेक तत्व आहेत, पण तरी सुद्धा ती तत्व बाजूला सोडा. जे चांगलंय तेवढं घ्या आणि पुढे जा. पण पुराणाबद्दल फार चर्चा करायची नाही. हे राष्ट्रपती पदावर असताना आणि नासाचे शास्त्रज्ञ असताना अब्दुल कलामांना कळतं, मुसलमानाला कळतं की धर्मग्रंथावरती टोलेबाजी चालत नाही. एडिसनला कळतं की धर्मग्रंथावरती टोलेबाजी चालत नाही. दुर्दैवानं सगळ्या संतांचं हेच तर दुःख आहे की फक्त हिंदूंच्या धर्मग्रंथावर तमाशे चालतात टीव्हीवर. हिंदूंच्या आदर्शांवरती टॉक शो चालतात टीव्हीवर, आणि न अभ्यास करता ज्याला जीव आहे तो वाटेल ते बोलतो, आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमचे राष्ट्रपती ते ऐकून घेतात. याच्यापेक्षा निर्बल शासन म्हणजे काय असावं? भारत मातेची नग्नचित्र ज्या नालायक चित्रकारांनी काढली त्याला साधं अटक करण्याचं धाडस भारतातल्या एकाही पक्षाच्या माणसाने दाखवलं नाही. यापेक्षा हिंदुत्वाचा श्राद्ध पक्ष कुठला असायला हवा होता? ज्या देशाची नग्नचित्र बाहेर बाजारात विकली जातात आणि त्याला अटकही करता येत नाही, अशा पंतप्रधानांना किंवा मुख्यमंत्र्यांना आमच्या राष्ट्रध्वजाला हात लावायचा अधिकारच नाही. तुमची लायकी नाही आमच्या झेंड्याला हात लावावी. या ध्वजाचा तुम्ही एवढाही सन्मान राखू शकला नाही. तुमच्या मतांच्या गठ्ठ्याच्या राजकारणासाठी देश विकायला तयार आणि चित्रकाराची कौतुक करता. बरं, बोललं तर राग येतो, म्हणून कीर्तनात आम्ही ठरवलंय राग येईल असं आपण काही बोलायचं नाही. ओघात आलं तर सांगायचं, बोलायचं नाही त्या विषयात काही. भारताला कुप्रशासनालाच तोंड देण्याची अधिक काळ वेळ आल्यामुळे या ठिकाणी तुकाराम महाराजांनी धन कोण कोण नेईल या यादीमध्ये चोराच्या बरोबर शासनाचा नंबर लावलाय. कदा हे सरेना न नेती तस्कर. तस्कर म्हणजे चोर इथपर्यंत माहिती आहे, पण चोरानंतर लगेच त्यांच्या अनुभवामुळे त्यांनी क्रम लावला. अथवा राजे थोर. राजे येतील तेही तुझं धनच घेऊन जाणार, पण बाकीचं धन नेतील, तुझ्या नामाचं तप कसं नेतील. अथवा राजे थोर नेईना नेईना विठ्ठलाचे नाम. अर्थात या गोष्टीला पुराणामध्ये सुद्धा काही पुरावे आहेत. ते पुराण काळात सुद्धा विश्वामित्र नावाचे पूर्वीचे राजे स्वतःच्या सैन्यासह भ्रमण करता 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 वसिष्ठांच्या आश्रमात आले. दुपारची वेळ होती, सूर्य मस्तकावर आला होता, उन्हातान्हाने जीव कासावीस होता. सहज वसिष्ठ ऋषींना विचारलं, भोजनाची काही सोय होईल का? सैन्य खूप आहे. होईल सोय. एक अर्धा एक तास विश्राम झाला, जलपान झालं, सरबत प्राशन झालं, तोपर्यंत अन्न सामुग्री तयार झाली, पानं मांडली, जेवण मांडलं. राजा असल्यामुळे विचार सुरू झाला, इतक्या वेळात इतक्या लोकांचं अन्न तयार होतं, अशी अशी कोणती सिस्टीम वसिष्ठांकडे आहे? आणि अशी सिस्टीम जर यांच्याकडे असेल तर यांचा टॅक्स किती जमा होतो? मुळात पूर्वी आश्रम हे टॅक्स फ्री होते, पण आश्रमातला मनुष्य स्वतःसाठी काहीच वापरणार नाही, जे आहे ते लोकांचं आहे. पण तरी डोक्यात विचार आला, वसिष्ठा एवढं अन्न एकदम कसं निर्माण झालं? म्हणाले, हे अन्न निर्माण करणारी एक कामधेनू माझ्याकडे आहे. ब्रह्मदेवांची तपस्या केल्यामुळे मला ती कामधेनू प्राप्त झाली आहे.
आणि त्या कामधेनूचा हा सद्गुणच आहे. तिच्यापाशी इतक्या इतक्या संख्येनं मला अमुक अमुक गोष्ट पाहिजे अशी फक्त कामना करावी, काही क्षणात ती पुरी होते. विश्वामित्र म्हणाले, मग अशी कामधेनू राजाकडे पाहिजे. पण इमर्जन्सी ही आश्रमापेक्षा गव्हर्नमेंटमध्ये जास्त होते. आम्हाला इमर्जन्सीला जास्त तोंड द्यावं लागतं. कामधेनू ही माझ्याकडे पाहिजे. वसिष्ठांचा प्रश्न इतकाच होता, मग त्यासाठी आपण ब्रह्मदेवांची तपस्या करा आणि कामधेनू मिळवा. जगामध्ये कामधेनू एक या दो बस अशा नाहीत. ब्रह्मदेवांकडे विपुल कामधेनू आहेत. ब्रह्मदेवांच्या सरकारमध्ये कामधेनू योजना खूप आहेत. मात्र ही कामधेनू योजना एज्युकेशन लेव्हलकडे आल्यामुळे ही पॉलिटिकल डिपार्टमेंटकडे वळवता येणार नाही. राजे कोण आहे? आम्ही योजना वळवणार, घेऊन जा. अर्थात याच ठिकाणी कामधेनूचं दुर्बलता कुठे आहे हे कळलं की हे कामधेनू तू तुझं आणि आमचं रक्षण कर, ही कामना शस्त्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कामधेनू काहीही करू शकत नाही. ज्याप्रमाणे देश नावाची कामधेनू तिचं जर योग्य संरक्षण केलं, संवर्धन केलं तर वाटेल तेवढं पीक देईल, वाटेल तेवढं अन्नधान्य देईल, वाटेल तेवढं स्थैर्य देईल, वाटेल तेवढी संपन्नता देईल. पण हे देशा तूच तुझं रक्षण कर असं जर म्हटलं तर ते देश नावाच्या सुद्धा मातेला शक्य नसतं. ते पुत्रांनीच करायचं असतं, ते देशभक्तांनीच करायचं असतं. पृथ्वी नावाची माता जास्तीत जास्त होंकार किंवा हंबरडा फोडू शकते. याच्या पलीकडे स्वतःचं संरक्षण करण्याची क्षमता क्षमेकडे नाही. ही क्षमता पुत्रांनी मिळवायची आणि ती सार्थ करून दाखवायची. त्याप्रमाणे वसिष्ठांच्या आश्रमातल्या सर्व लोकांनी आपापल्या परीने युद्धाला प्रारंभ केला. विश्वामित्राशी युद्ध केलं, युद्ध जिंकलं, कामधेनू मिळवली. तेव्हा विश्वामित्रांच्या लक्षात आलं की आमच्याकडे नुसतं स्नायुबल आहे, शस्त्रबल आहे, पण जे मंत्रबल आहे ते यांच्याकडे आहे. कारण शस्त्राला मंत्राची जोड मिळाली की ते शस्त्र शतपटीनं प्रभावी होतं. म्हणून महाभारतात, रामायणात जे वर्णन आहे ते नुसते बाण नाहीये, त्या बाणावरती एखाद्या मंत्राचं आरोपण होतं आणि मग तो बाण सोडला जातो. म्हणजे साधा एक बाण सोडून जे कार्य होईल त्याच्या शतपटीनं तो काहीतरी कार्य करतो. कारण मंत्र सामर्थ्य त्या शस्त्र सामर्थ्याबरोबर आहे. आणि हे मंत्र जपणारे कोण आहेत? हे ऋषी आहेत, ते आश्रम आहे. मात्र हे मंत्र त्या काळात सिद्ध होत होते. याचं कारण मंत्रही चांगले, उच्चारही चांगले आणि ज्याच्यातून उच्चार होतो आहे ते देहही चांगले. प्रकाश पडण्यासाठी सगळ्याची गरज आहे. कंदिलामधलं तेल पण चांगलं पाहिजे, वात चांगली पाहिजे आणि ज्या काचेतून प्रकाश येणार ती काचही स्वच्छ पाहिजे. मंत्र चांगला आहे पण तो म्हणणाऱ्या तोंडात गुटखा आहे. आता काय करूया? मंत्र पठण करणारा संध्याकाळी बिडी पितोय. ज्याच्या तोंडातून पुरुष सूक्त आणि रुद्रगुण बालाजीवर अभिषेक व्हावा असा पुजारी 8 नंतर बिअर बार मध्ये मला दिसतो. आणि मग तो राष्ट्रीय परिषदेत येऊन चर्चा करतो की मंत्र सामर्थ्य, तुझ्या नानाचे टांग हरामखोर, कुठलं मंत्र सामर्थ्य? तुला देह सुद्धा नाही ठेवता आला मंत्रासाठी. पण मंत्रांचे उच्चारही संपवलेत, मंत्रांची गाणी करून टाकली. या बापाने ठेवलं होतं कडे असं.
मंत्र ये संगीत नहीं है, मंत्र का आघात महत्वपूर्ण है। संगीत में आघात का विसर्जन हो जाता है। आघात का विसर्जन हो गया तो दंत भी गए और नखुन भी गया। अब शेर को लेके क्या करेंगे, जैसे दंत ही नहीं है। आघात महत्वपूर्ण। ओम भूर्भुवस्वः, आघात कहाँ है? तत्सवितुर्वरेण्यं भर्गो। हे सगळे आघात काय ऋषींना वेळ जात नव्हता म्हणून दिले होते। भर्गो देवस्य धीमहि, आघात कुठे आहे? बिना आघाताचा मंत्र सिद्ध होऊ शकत नाही। आता ठीक आहे, सिनेमाच्या गाण्यापेक्षा हे म्हणतात ते बरं आहे म्हणायचं, पण ते परिणाम पूर्ण देऊ शकत नाही। मंत्राचाच का वाक्याचाही परिणाम आघात असेल तरच शक्य आहे। नुसत्या शब्दांनी परिणाम होत नाही, तोच आघात पाहिजे। कीर्तन चालू असताना जर मुलं गडबड करू लागली तर वाक्य कसं म्हणतात? गडबड मागतात, कडक पडेल। या शब्दाला अर्थ नाहीये, आघातालाच अर्थ आहे। हे संगीतात म्हणू का? मुस्कटात मारी मुस्कटात मारी, गडबड करू नको तुझ्या। ते पोरग म्हणेल याला पहिला बाहेर काढा। अबे महामूर्ख माणसा, ते पोर गप्प बसायचं असेल तर हे काय गाणं म्हणायची गोष्ट आहे का? तुझ्या मुस्कटात काय जागा निघाली मुस्कटात। भुसकाट पडलं माझ्या मंत्राचं सगळं तरी। तसे ते आमच्याकडे आला होता एक माणूस, कानडी होता बहुतेक, पुण्यात आला होता, तो पत्ता शोधत होता। व्हेरी इज दिस भाडाक माखार रोड? I am staying in Pune 40 years. There is no road named Bhadak Makar. No, spelling, you can see it. Where is it? Bhadak Makar. 1 minute. Words are correct. Accent is wrong. Bhadkamkar road, you have to say. Bhadkamkar. अक्षर बरोबर आहे, भडकमकर आणि भडक मका। आघात चुकला तर अक्षर तीच असली तरी परिणाम नाही। म्हणून मंत्रापेक्षा तसं नाम सोपं, तर त्यात फार आघाताकडे बघितलं जात नाही। श्रीराम म्हणता म्हणता लांब 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 म्हणलास तरी रामाला कळतंय आहे बोबड माझं पोर, चल तुला लिंब तरी व्याजदराने काहीतरी मिळेल। पण मंत्र चुकला तर ते ॲलोपॅथिक आहे, त्याची उलटी रिएक्शन जास्त घाण होणार आहे। तेव्हा मंत्रोच्चार साधणाऱ्या लोकांनी आचरण अशुद्ध ठेवल्यामुळे आज किती भयानक परिस्थिती आहे सगळे जाणतात, पण त्या भयानक परिस्थितीचं दुःख करतात। ते दुरुस्त होण्यासाठी फार कोणी विचार करत नाही। असं कद हे सरीना नेती तस्कर अथवा राजे थोर थोर नेयना विठ्ठलाचे ना। आणखीन एक कडवा तेवढा अर्थ झाला की पूर्वरंग पुरे, आणि मग नाम महात्म्य सिद्ध करणारी एक गोड कथा आपल्या समोर मांडतो। साधारणतः शेतीमधली उदाहरणं दिली आहेत। मला समजा कापसाचं उत्पन्न मिळालं, मी शेतामध्ये मांडव टाकून कापूस ठेवला। आता उद्या ट्रक आणायचा, कापूस भरायचा, बाजारात न्यायचा, विकायचं, पैसे मिळवायचे, हार्ड कॅश हातात आहे। आणि रात्री वादळ सुटलं, त्या वादळात मांडव गेला, कापूस गेला। आता ट्रक मध्ये मला बसवा आणि पोचवा, नाही ना आता हातात काही आपल्या। असं हे जे तुम्ही फुकट धन देताय ते वाऱ्याने उडेल का? वाऱ्याने उडेना। समजा ऊस लावला आणि जास्त पाऊस झाल्यामुळं सगळं पाण्याखाली शेत गेलं, आता बी बियाणंच भिजलं, काय करू?
न बुडे पाण्यात. आणि समजा माझ्या गोदामाला आग लागली पण सगळं धान्य गेलं तर नजळे अद्भुत अग्नी माझी विठ्ठलाचे नाम. जे फायर प्रूफ आहे, जे वॉटर प्रूफ आहे, जे गव्हर्नमेंट प्रूफ आहे, जे थीफ प्रूफ आहे आणि प्लस फ्री आहे, इतकं सगळं चांगलं मी तुला देत असताना तुका म्हणे नाम हिरे मोती. हिरे मोतीपेक्षा हे महत्वाचं आहे. पण कदा तुम्ही हाती घेईना. काय करावं रे? जे जे नष्ट होणार आहे ते आग्रहाने पाठीवर घालून नेतोयस, आणि जे कधीच नष्ट होणार नाही ते मी फुकट देतोय पण तू घ्यायला तयार नाहीस. खरंच असं होतं. खरं मध्ये एक व्हिडिओवर क्लिप आली होती. बघा बघा, सगळे वंदे मातरम म्हणताय आणि हा देशद्रोही वंदे मातरम म्हणत नाहीये. प्रचित बसून राहिला. सॉरी, त्याची काही चूक नाही आहे. तर त्यांनी बघितलंय आमच्याकडेही भजन करताना अनेक लोक टाळ्या वाजवत नाहीत. तेव्हा सगळं सगळ्यांनी त्यावेळेला केलंच पाहिजे अशी कुठलीही सक्ती हिंदुस्थान करू शकत नाही. नालायक तुम्ही आहात. ख्रिश्चनांमध्ये चालणार नाही. ओ गॉड ऑलमायटी असे सगळ्यांचे हात वर आले पाहिजे. म्हणजे जर हात तुटले असतील तरच खाली असतील. पण आमच्याकडे तुळजापूरला जर आरती चालू असेल ते 10 माणसं टाळ्या वाजवत असतील, 10 माणसं तंबाखू चोळत असतील, बरीचशी आरती म्हणतच नसतील, पाठ नसली तर लक्ष देण्याची त्यांना गरज वाटत नसेल. काय शर्ट कुठनं आणला हे आरतीच्याच वेळेला चाललं असेल. हे देशद्रोही नाहीत का? नाही, आमचं मनातल्या मनात चालूच आहे ना. मग तो जो म्हटला मी मनातल्या मनात वंदे मातरम म्हणतोय तर चालणार आहे? मी खाली बसून वंदे मातरम म्हणतो असं तो म्हणतोय. जनगण म्हण मी मांडीत घालून बसतो मनात म्हणतोय ना मी. व्हाय मस्ट आय एक्सप्रेस? तुम्ही कुठे करता? देवळात भजन चालू असताना गप्पा नाही मारत आमचे नालायक लोक. कोण देशद्रोही? दुसऱ्याकडे एक बोट दाखवायला हरामखोराला फार अक्कल लागत नाही. 3 बोट तुझ्याकडे असतात. आम्ही ते पाळलं नाही आयुष्यात. आमच्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा चालू असेल, भटजी मंत्र म्हणत असेल आणि माणसं गप्पा मारत असतात. का? ते मंत्र म्हणजे काय वेळ जात नाही म्हणून म्हणतो तो? तुम्ही साधा सायलेन्स नाही पाडू शकत मंत्र चालू असताना? लग्नाच्या मांडवामध्ये तो माणूस मंत्र म्हणतोय, काहीतरी विधी सांगतोय, सगळे चिवडा खाण्यात दंग आहेत, चहा पिण्यात दंग आहेत. किमान दंग असायला हरकत नाही, पण सायलेन्स? भटजी काय म्हणतोय नवऱ्याला ऐकू येत नाही, एवढा बोलतोय. हे सगळे धर्मद्रोही आहेत का नाही? का मुसलमानाला नाव ठेवता? का ख्रिश्चनाला नाव ठेवता? हिंदू म्हणून आपल्या घरात बघा, आपल्या उत्सवाच्या आपल्या उपासनेचे नियम किती पाळले जातात. घरामध्ये रामरक्षा म्हटली जात असताना ठीक आहे, येत नसेल म्हणू नको, पण हात जोडायची सुद्धा लाज वाटते. नाही, मनातल्या मनात जोडलेत ना, हे हलकटांची उत्तर आहेत. मग आई मनातल्या मनात घालू दे की जेवायला तुला. मनातल्या मनात बापाचा पॉकेट मनी घेत जा, मनातल्या मनात घे ना. आता आपल्याला मनातल्या मनात करायचं नाही सगळं. पैशाच्या वेळेला मात्र प्रत्यक्ष मिळायला पाहिजे, खाण्याच्या वेळेला मात्र प्रत्यक्ष मिळायला पाहिजे, उपासनेच्या वेळेला मात्र मनात चालू आहे ना माझ्या. अहो, परमेश्वरासाठी साधे 2 हात हलवून टाळी वाजवायची सुद्धा कष्ट घ्यायची ज्या धर्माची तयारी नाही, त्यांच्यासाठी भगवंतांनी कशाला झट मारायला यावं? मरना, आपकी औकात ही इतनी है.
मी त्या अर्जुनाचं रक्षण करायला येतो जो मी सांगितल्यानंतर धनुष्यबाण उठवून रथावर उभा राहू शकतो. तो असलेले 2 हात हलवत नाही. ज्या टाळीनं मच्छर सुद्धा मरायचा नाही, जी तुझा हार्ट अटॅक वाचवते, ती तुझ्या आरोग्यासाठी सुद्धा तो टाळी वाजवत नाही. घशातलं रघुपती राघव राजाराम इतके सुद्धा आवाज काढायचे तुला कष्ट होतात. आणि तुझी इच्छा रामाने तुझ्यासाठी अयोध्या सोडून पळत यावं. हडबिये, अरे अपेक्षा करताना आम्ही काय केलं हे कधी बघायचं. त्यामुळे दुर्दैव असं आहे की मनुष्य नेहमी संतांच्या सिद्धीकडे बघतो, संतांच्या चमत्काराकडे बघतो, संतांना मिळालेल्या त्या सगळ्या साक्षात्काराकडे बघतो, पण त्यासाठी त्यांनी जे तप आचरलं त्याच्याकडे कोण बघत नाही. अरे इतकं माझ्याकडून होतंय का, इतकं माझ्याकडून होण्यासाठी मी काय कष्ट केले पाहिजे, मी किती प्रामाणिक असलो पाहिजे माझ्या उपासनेमध्ये, मी किती प्रामाणिक असलो पाहिजे माझ्या आचरणामध्ये. या सगळ्या गोष्टीचा स्वाध्याय झाला नाही तर माणसं इतकंच म्हणतील, हिंदू धर्माचा पूर्वजांचा सप्लाय चांगला आहे, अप्लाय चांगला नाही. वर्ण सप्लाय खूप छान आहे सगळ्या गोष्टीचा, पण ऍप्लिकेशन प्रत्यक्ष आचरण त्यामध्ये किंचित न्यूनता, किंचित गौणता येते. ती गौणता घालवण्यासाठी कथेचा उपयोग असतो. की कथेतनं आपल्याला कळतं, अरे जर न चुकता इतकं सुरेख पद्धतीनं नामाचं अनुष्ठान झालं तर हे माणसाला मिळतं, हे आपल्याला प्राप्त होतं, या मिळवायचं. म्हणजे बरोबर अलीकडच्या किंचित किंचित चुका, किंचित किंचित दोष काढून टाकले जातात. आपोआप ते अंगामध्ये निर्माण होतं. म्हणून या हरिकथेचा तुमच्या आमच्या नव्हे, कारण आपण सगळे उपासना करतोच, दुर्दैवाने उपासनेच्या मार्गामध्ये आज येतच नाही असा प्रचंड समाज आहे. या समाजापर्यंत जाऊन त्याला आणणं आपल्याला फार महत्वाचं आहे. कारण नामयोगी ब्रह्मचैतन्याने आपल्याला सांगितलंय, नाम सदा बोलावे, गावे, घ्यावे, पण हे झालं म्हणजे तुझं कर्तव्य संपलं असं नाही, जनास सांगावे. भक्तांनी इतकं स्वार्थी असून मी माझं घेतोय ना, ते मरेनात का हे म्हणणारा भक्त नव्हे. जिथे ते चालू नाही त्या माणसाला ते जनासी सांगावे, हाच सुबोध गुरुचा. ते लोकांकडून हे करून घ्यावं. आपण भक्त असेल तर असे हजारो भक्त निर्माण करावे. समर्थे समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे. एखाद्याला श्रेष्ठ कुस्तीगीर कधी म्हटलं जातं, तो कुस्ती करतो हे महत्वाचं नाही, त्याने अशी कुस्ती करणारे 100 तयार करून दाखवले, तो मोठा मानला जातो. एखादा गायक कधी मोठा, तो तर चांगला गातोच, पण त्यांनी 50 त्याचे शागिर्द उभे करून दाखवले, पुन्हा गाण्याची मैफल सजवून दाखवली, तो मोठा. मग भक्त कुठला मोठा, स्वतः पुरता झाला मोठा, त्याला काही उपयोग नाही. स्वामीजींचं हेच तर आपण कौतुक जगामध्ये सांगतो ना, की लक्षावधी लोकांना या उपासनेच्या मार्गामध्ये आणून दाखवलं. पण हे उपासनेच्या मार्गात समाजाला आणून दाखवण्यासाठी जिभेला जे अधिकार यावे लागतात, जिभेला जे सामर्थ्य यावं लागतं, हे सामर्थ्य कुठल्या डॉक्टरला किती फी दिलेली येईल, कोणत्या दवाखान्यात किती पैसे दिलेली माझ्या वाचेला सामर्थ्य येईल. हट, दवाखाना नको आणि डॉक्टर नको. दवाखाना आपलं उपासना मंदिर आहे आणि उपचार आमुचे हे धन 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 विठ्ठलाचे नाम, आमुचे हे धन 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 विठ्ठलाचे नाम. सांगले उत्तम नलगे मोद, नलगे मोद विठ्ठलाचे नाम. आमुचे हे धन 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 विठ्ठलाचे नाम, आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम, विठ्ठलाचे नाम.